पत्रकार आहेत, मीडियावाले आहेत. मी महात्मा फुले शिक्षण संस्थेचा अध्यक्ष प्राध्यापक अरुण पवार महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे स्वतः आपलं स्वागत करतो आणि मी परिचय करून देतो. माझ्या बाजूला बसलेले आहेत प्रकाशराव देवते, कार्याध्यक्ष आहेत, गुलाबराव चिचाटी उपाध्यक्ष आहेत, रमेशराव राऊत सहसचिव आहे, प्राध्यापक पंकज कुरेकर संचालक आहेत आणि बाजूला रवींद्रजी अंबाडकर सरचिटणीस आहेत, प्राध्यापक मुकेश घोषे कोषाध्यक्ष आहेत, डॉक्टर अभिजित पोतले संचालक आहेत आणि राजेंद्रजी राऊत राजेंद्रजी पाटील हे संचालक आहेत. या अगोदर सुद्धा मी ही माहिती वृत्तपत्रामध्ये पाठवलेली होती, परंतु हा निवडणुकीचा वेळ असल्यामुळे ती जास्त ठिकाणी प्रकाशित होऊ शकते नाही. मग आम्हाला असं वाटलं का ती निवडणूक होऊ द्यावी आणि निवडणूक झाल्यानंतर आपण पण पुढे खाली होणार आणि तुमचा पेपर पण थोडा खाली होणार निवडणुकीच्या मॅटरमधून. म्हणून आम्ही आजचा दिवस हा आमचे देवरावजी प्रधान ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भेट आम्ही ठरवली आणि आजची आपण पत्रकार परिषद घेतला. ही महात्मा फुले शिक्षण संस्था ही शिक्षण संस्था आहे, पण खऱ्या अर्थानं ही 1960ला जी स्थापन झालेली आणि या 65 वर्ष झाले हे वर्षाची सुरुवात आहे. आणि या संस्थेमध्ये शैक्षणिकच्या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम जास्त चालत असतात आणि त्या सामाजिक उपक्रमात आता मी लिहिलेच आहे याच्यात, म्हणजे सामूहिक विवाह मेळावे, वधूवर परिचय मेळावा हा तर फार मोठा असतो, तोही राज्यस्तरीयच असतो. काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, 4 मजली 115 मुलींचं वसतिगृह आहे. अशा विविध कार्यक्रम या संस्थेतर्फे चालत असतात. अभ्यासिका आहे, मुलं 13 तास मुलं मुली तिथे अभ्यास करायला येतात. आमचं ग्रंथालय आहे, सर्व फॅकल्टीचे सर्व बुक्स आहे आमच्याकडे अवेलेबल आणि नाममात्र असं एक त्यांचा चार्ज घेऊन आम्ही ही संस्था अविरत कार्य करत आहे. ही जी आमची फाउंडर बॉडी होती सुरुवातीला 1960ची, आजच्या डेटला कोणी हयात नाही आहे आणि त्यांनी जे महात्मा फुले शिक्षण संस्थेसाठी जी रेशीम बागला जागा घेतली 34,000 फूट आणि त्या जागेवर 1-1 रुपया जमा करून आज त्या तिथे इमारत पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. कुठली बांधकाम तिथे नाही आहे, सर्व जागा पॅक झालेल्या आता करण्याला काही नाही. संस्थेने गोपलीला अजून 45,000 फूट जागा घेतली आहे. आमच्या डोक्यात सर्व कार्यकर्त्यांच्या डोक्यात एक विचार आला की महात्मा फुलेचं कार्य काही कुठल्या एका समाजासाठी नव्हतं. जरी ही संस्था माई समाजाची आहे, म्हणजे आमच्या संस्थेमध्ये जे मेंबर आहेत तुम्हाला 13,607 आकडा दिलेला आहे, ते माई समाजाचे आहे. कारण की ती घटना कशी आहे की माई समाजाचे जे इतर पोटशाखा असेल त्याच पोटशाखेचे इथे आजीवन सदस्य होऊ शकतात. सुरुवातीला 100 रुपये होते, आता 500 रुपये आहे आजीवन सदस्य. ते घटनेतच आहे. परंतु महात्मा फुले जरी माई समाजाचे असले तरी त्यांचा कधी जात पात धर्म त्यांनी कधी पाळला नाही. ते सर्वांसाठी सर्व जातपात धर्म त्यांच्यासाठी सर्व एकच होता, मानवता सर्व होता. म्हणून आम्हाला असं वाटलं की आता जे अलीकडे आपण बघतो पुनर्विवाहाचा प्रकार, म्हणजे आता हे डायव्हर्सच्या केसेस डिव्हर्सच्या केसेस त्या इतक्या वाढलेल्या आहेत आणि ह्या सुशिक्षितामध्ये मला प्रमाण जास्त दिसतं. आता माझे काही मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं पुण्याला तर इतक्या केसेस आहे म्हणाले. म्हटलं त्यात कसे आहेत, ते क्वालिफाईड लोकांच्याच आहे. मग आता त्यात कोणाचा इगो असेल, आईवडिलांचा काही हस्तक्षेप असेल किंवा दोघे कमावत असतात एकमेकांचं काही, त्याला विविध कारणं असू शकतात. आणि नागपूरला सुद्धा फॅमिली कोर्टामध्ये गेलं असताना पाहिलं आणि बऱ्याच ठिकाणी चर्चा केली. असं वाटलं की नाही, आपण हा कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजे आणि या सर्व जातीसाठी आणि धर्मासाठी ठेवायला पाहिजे. म्हणून हा आमचा पहिला प्रयोग आहे. या अगोदर आम्ही
माई समाजाचा फक्त पुनर्विवाह परिचय मेळावे 2 वेळा घेतलेले आहेत, परंतु त्याला तेवढा प्रतिसाद जो पाहिजे होते आमच्याकडे जवळपास 250 नावाच्या एंट्री होत्या. पण आम्हाला असं वाटतं की करायचं आपली संस्था तर इतकी जुनी आहे, मोठी आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे जर इथे आंदोलन सदस्य आहे, 3 राज्यावरून राज्यात ही संस्था आहे. आपण काय मला असं लिमिटेड राहायचं तर महात्मा फुले विचारे लिमिटेड कधी राहिलं नाही. तर आम्ही हा त्यावेळेस ठरवलेला आहे की हा कार्यक्रम सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व जातीच्या सर्व अध्यक्ष असेल, कोणी सचिव असेल, कोणी सामाजिक कार्य काम करणार असेल, सर्वांपर्यंत हे पत्रक द्यायचं आणि लेटर पॅडवरही सर्व माहिती द्यायची, त्यांची एक मिटिंग घ्यायची, त्याच्याबद्दल सर्व आपण एक पहिलं पत्रकार परिषद घेऊ आणि नंतर सर्व समाजापर्यंत आम्ही या मार्फत पोचून जाते आणि आपण लगेचच 2-4 दिवसात आम्ही सर्व समाजाची बैठक आम्ही महात्मा फुले बसवून घेणार आहोत. आणि इतर जे काही अजून ॲक्टिव्ह लोक असेल, जे म्हणजे सामाजिक कामात त्यांना इंटरेस्ट असतो, पण त्यांच्याकडे कुठली संस्था नाही, पण ते आपल्या घरून काम करतात, कोणी आलं तरी मदतीचा हात असतो, असे सर्व त्या लोकांना आम्ही एकत्र करणार आणि मोठी एक सभा घेणार आणि त्यानंतर हा कार्यक्रम घ्यायचा आम्ही ठरवलेला आहे. आपल्याला जर काही यावर प्रश्न आता राहिला प्रश्न येतात, आम्ही नोंदणी फी 500 रुपये ठेवलेली आहे. आता असं आहे, आपल्याला सर्व फोटो आपण त्यांचा घेतो, पुस्तक काढतो, त्यानंतर जेवण आपल्याला देणं आहे आणि बाहेर फिरण्याचाही खर्च आहे. हा सर्व करताना आता ह्याच्यातून काही 500 रुपयातून काही वाचणं हा विषय नाही. आमचं नो लॉस नो प्रॉफिटवर आमच्या संस्थेचे पैसे लागले तरी चालेल, हा आमचा दृष्टिकोन आहे. परंतु कोणाला जास्त उदंड द्यावं हा आमचा उद्देश नाही आहे, परंतु पुस्तकी चांगलं निघावं, त्याचा फोटो आणि एका पेजमध्ये फक्त 4च नाव ठेवायचे आणि चांगलं पुस्तक काढायचं आणि कार्यक्रम चांगला दर्जेदार घ्यायचा, जेणेकरून महात्मा फुलेंना जे प्रेरित होतं ते काम करण्याची संस्था प्रयत्न करतात. याच्यामध्ये किती पुनर्बंध होतील अशी आपली अपेक्षा आहे? आम्हाला तर आता आमचं हे जे उपवर उद्भव परिचय मेळावा जो आम्ही आता इतक्या वर्षापासून घेत आहे, इथे 25 डिसेंबरला, हा, तर त्याला आम्हाला 2000 नोंदणी असतात. नाही काही तर 1750 तरी नोंदणी झाल्या पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर तुम्ही फीज एवढे ठेवलेले आहे, पण ते एवढे भरतील काय तुमच्या तयार संस्थेसाठी? आता एखाद्याने म्हटलं की नाही आता आमची नाही आहे, म्हणजे आता जो कोणी पुनर्विवाहाला असतो तो तसाही तुटलेला असतो, मानसिकरित्या तुटलेला असतो, शारीरिकदृष्ट्या सर्व आर्थिकदृष्ट्या सर्व तुटलेला असतो, ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. हा तो विषय आहे. परंतु आपल्याला जर एखादं जर काम हाती घ्यायचं आहे, त्याला जर चांगल्याने करायचं आहे तर 500 रुपये आम्हालाही असं वाटतं की 500 रुपये थोडं लोक देतात. पण आमच्याकडे आता जे काही झाले आहे आजपर्यंत कोणी असं म्हटलं नाही. त्यांना एकच माहित आहे की आम्हाला या दृष्टिकोनात एक पुस्तक भेटून दिलं तर आम्हाला डाटा भेटतो. आता आमच्या इथे जे पुस्तक काढतो मी 3-3 हजार बुक्स काढतो वधूवरीचे वेळेस. बरेचसे लग्न बरेचशा गोष्टी तर लोकांना जावं करावं लागतं, लोक उठत नाही आमच्या इथून. म्हणजे ही जी पुस्तिका कोणती निघेल, उपवर मधुवराची निघो की आता पुनर्विवाहाची निघो, हे त्यांच्या उपयोगाची आहे. सगळ्याच मुली शिक्षित आहे, त्यांना माहिती आहे की नवऱ्याने डसमस केला की मी पण कमवते तो पण कमवतो, त्याच्यामुळेच हा फारकती होता. आता मला विषय झालाय त्याच्यामुळे हा फारकती होणार. पुनर्बंधाने काय जोडले जातील आणि पुन्हा एकत्र येतील याची हमी आहे का? नाही, आता आपला फक्त काय आपण फक्त प्रयत्न करणार आहे. आपण काय फक्त परिचय मिळावा आहे, हे काही आम्ही पुनर्विवाह मेळावा नाही घेणार आहे, पुनर्विवाह परिचय मिळावा आहे. आम्ही फक्त मुला मुलींना फक्त आम्ही माध्यम आहे संस्था की आम्ही तुम्हाला परिचय करून देण्यासाठी स्टेज तयार करून दिला आहे, ते पुस्तिका काढत आहे, त्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क करू शकता. तुम्ही आधी जे मेळावे घेतले तर त्याच्यामध्ये असं लग्न वगैरे करू शकता का काही? नाही, आम्ही सामूहिक विवाह मेळावा करतो, 1 रुपया पण घेत नाही. पुनर्विवाह नाही, पहिले जे गेट टुगेदर घेतलं ते हा म्हणजे मॅरेजेबल कॉलेज आणि
मुलगी करायचं आहे आणि त्यांचं काही ते म्हणजे त्यांचे लग्न काही लावलं आहे का? नाही, आमच्या झाले ना लग्न, सामूहिक विवाह झाले आहे, परंतु लोकांना